अंधकारातून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली। दिवाळीची खरी सुरुवात वसुबारस पासून होते। धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो। अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केली जाते। गोवत्स द्वादशी म्हणजेच गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा दिवस। या दिवशी गायीची पाडसासह पूजा करतात आणि या दिवसापासूनच अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते। घरी गुरे वासरे असणाऱ्यांकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो। तर वसुबारस कधी आहे, या दिवशी आपण गाई वासराची पूजा कशी करायची, त्याचबरोबर या दिवशी रमा एकादशी ही आहे, तर एकत्रित आपण या दिवशी पूजा कशी करणार आहोत, या पूजेमागील महत्त्व काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। प्राचीन काळापासून आपल्या इकडे गायीला पवित्र मानलं जातं। गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता असं म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली। श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाळ म्हणवून घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेलेले आहे। ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनीही म्हटले आहे। यावर्षी सोमवार 28 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे। त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो। तर पूजा कशी करायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागेल हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते। तर या दिवशी आपल्याला गाई वासराची मूर्ती लागणार आहे, गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे, बाळ श्रीकृष्ण जे आपल्या देवघरामध्ये असतात। एकादशी असल्यामुळे आपण श्री बाळकृष्णाची ही मूर्तीची पूजा करणार आहोत। तर इथे पहा, एका तामणामध्ये मी हळदी कुंकू घेतलेला आहे, चंदन घेतलेलं आहे, तुपाचा एक दिवा, कापूर आरती घेतलेली आहे। त्याचबरोबर माझ्याकडे एक अशी तुळस आहे, तर एकादशी म्हणून मी ही तुळस पूजेमध्ये ठेवणार आहे। स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे, विड्याची पानं, फुलं घ्यायची आहेत। नैवेद्यासाठी आपल्याला खडीसाखर आणि गूळ खोबऱ्याचा तसंच फळांचा नैवेद्य, त्याचबरोबर या दिवशी जर गोडाचा पदार्थ बनला असेल तर तोही नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता। आणि याच दिवशी उडदाचे वडे, भात किंवा गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात। तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातील पूजा करून घ्यायची आहे। घरे, रस्ते, गोशाळा मातीच्या दिव्यांनी या दिवशी आणि फुलांनी सजलेले असतात। जर तुमच्याकडे गाई वासरू असेल तर तुम्ही तुमच्या गोठ्यामध्येही ही पूजा करू शकता। आंघोळ झाल्यानंतरच त्यांच्या कपाळावरती हळद, सिंदूर आणि चंदनाची पेस्ट लावली जाते। गाई आणि त्यांच्या वासरांना नंतर भव्य कपडे, सुंदर दागिने आणि फुलांच्या माळा घातल्या जातात। आणि गाई वासरू नसेल किंवा तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर आपल्या देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असते, त्याची पूजा करायची आहे, किंवा एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही ही पूजा करू शकता। तर इथे मी एक चौरंग मांडलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरायचं आहे। चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। सर्वप्रथम मी दीपपूजन करून घेतलेलं आहे, त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। देवघरामध्ये किंवा देवघरा शेजारीच तुम्ही जर ही पूजा मांडत असाल तर गणपती बाप्पा जर देवघरामध्ये त्यांची पूजा झाली असेल तरी चालेल। आणि जर तुम्हाला अशी छोटीशी पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही अशी छोटीशी पूजा मांडणी ही करू शकता। तर गणपती बाप्पांना आपण पाण्याने, पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे। विड्याच्या जोड पानांवरती आपल्याला अक्षदा टाकायच्या आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती तिथे ठेवायची आहे। गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, वस्त्र हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणेशाचे पूजन झाल्यानंतर आपण पुढील पूजन करायचं आहे। तर या दिवशी आहे रमा एकादशी। रमा एकादशीच्या दिवशी विष्णूंचा 8वा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण, तर या दिवशी न विसरता आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे।
तर सर्वप्रथम आपण बाळकृष्णाला पाण्याने अभिषेक घालून घेऊयात। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। त्यानंतर आपण पंचामृताने भगवान श्रीकृष्णावरती अभिषेक घालून घेणार आहोत। कोरड्या कपड्याने श्रीकृष्णांची मूर्ती आपण पुसून घेणार आहोत। नंतर विड्याच्या जोड पानांवरती आपण थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून भगवान श्रीकृष्णांची मूर्ती तिथे आपण ठेवणार आहोत। बाळकृष्णांना आपल्याला वस्त्र अर्पण करायचे आहेत, त्याचबरोबर चंदन, हळदी, कुंकू, फुलं अर्पण करायची आहेत आणि न विसरता आपल्याला तुळशीपत्रही भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे। रमा एकादशीच्या कारणामुळे तुम्ही जरी बाळकृष्णांची पूजा सकाळी केली तरीही चालेल। तर या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवस्त्र धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे। श्री गणेशाची आणि बाळकृष्णाची आपली पूजा करून झालेली आहे। बाळकृष्णांना आणि गणपती बाप्पांना दीप धूप दाखवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण गाई वासराची पूजा करून घेणार आहोत। असे सांगितले जाते की समुद्र मंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या 5 कामधेनू जन्माला आल्या। त्यांच्या पूजनासाठी हा दिवस साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया आपल्या संततीच्या सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करतात। असंही मानलं जातं की जे जोडपं गायीची पूजा करतात आणि या दिवशी व्रत ठेवतात त्यांना लवकरच अपत्यप्राप्ती होते। तर या दिवशी भक्त कोणतेही दुग्धजन्य पदार्थ किंवा गव्हाचे पदार्थ खाणे टाळतात। हा सण भारतातील अनेक भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि जे लोक तो करतात त्यांना आनंद आणि समृद्धी प्राप्त होते। तर घरातील सर्वांनी गायीच्या पायावरती पाणी घालायचं आहे। त्यानंतर हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालायची आहे। निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावरती पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालायचे आहेत। बऱ्याच महिला या दिवशी उपवास करतात। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात। तर या दिवशी स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात। या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत। तर गायीला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर पितळी मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता, कारण पितळी मूर्ती या दिवशी घरामध्ये आणणं ती पण गाई वासराची अत्यंत शुभ मानलं जातं। तर विड्याच्या जोड पानांवरती मी अक्षदा ठेवलेल्या आहे, त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे। आपल्या गोमातेला आपल्याला चंदन लावायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे। गाईच्या पाडसालाही आपण हळदी कुंकू लावणार आहोत। तर इथे माझ्याकडे जे गाई वासरू आहे त्याच्या पोटावरती ही माता लक्ष्मीचं असं आकृती आहे। तर माता लक्ष्मीलाही मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। त्यानंतर अक्षदांवरती आपल्याला गोमातेची अशी मूर्ती ठेवून द्यायची आहे। अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत। गोमातेला धूप दीप दाखवायचा आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे। धार्मिक पुराणांमध्ये सर्व देवता गोमातेत असल्याची मान्यता आहे। त्यामुळे गायीच्या दर्शनाने जे पुण्य प्राप्त होते ते मोठे यज्ञ, दान इत्यादी करूनही प्राप्त होत नाही असे मानले जाते। तर सर्व देवी देवतांना आणि पूर्वजांना एकत्रितपणे प्रसन्न करायचे असेल तर गोभक्ती, गोसेवेपेक्षा मोठा कोणताही विधी नाही। गायीला फक्त एक घास खाऊ घाला, तो आपोआप सर्व देवतांपर्यंत पोहोचतो अशी देखील मान्यता आहे। त्यामुळे वसुबारसेच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी गायीची पूजा करतात। गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे। फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केले तरी पातकांचा नाश होतो। देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते, म्हणून यज्ञ मंडप घर शेणाने सारवले पाहिजे। गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो, तर गोमूत्रामध्ये भगवंती गंगेचा वास असतो। गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो। गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उषेचा किरण आहे। पुराणानुसार पापाचा भार वाढल्यावरती पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते, हे याचे प्रतीक आहे। गाई वासराला आपल्याला निरंजनाने ओवाळायचं आहे, त्यानंतर कापूर आरती करायची आहे आणि गायीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आहे।
मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून आपण ही पूजा करायची आहे। या दिवसापासून संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई नक्कीच करायची आहे। कुठल्याही सण उत्सवाचा काही एक संस्कार मनावरती आपल्या कायमचा कोरलेला असतो। वय मोठं झालं तरी तो कधीच पुसला जात नाही। तर दिवाळीचा असाच एक कोरलेला संस्कार म्हणजे लहानपणी एका हातात फुलबाजी धरून ती गोल गोल फिरवत म्हटलेले गाणं म्हणजे दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कुणाचा आई बापाचा, दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाटीत घालील काठी। तर या गाण्याची आठवण झाली नाही अशी एकही दिवाळी आजवर सरलेली नाही। आधी म्हटल्याप्रमाणे गाय किंवा कामधेनू आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सर्वात पवित्र प्राणी आहे। कामधेनू ही मूळची स्वर्गात राहणारी देवी गाय आहे। कामधेनू गाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते, म्हणून वास्तुशास्त्रात संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी घरामध्ये कामधेनूची मूर्ती ठेवण्याची कल्पना केली आहे। त्यामुळे तिला वास्तू कामधेनू गाय असेही म्हणतात। स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची। दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटी जावो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।